चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण जतीन ललित या संगीतकार जोडीबद्दल माहिती घेणार आहोत. जतीन ललित ही हिंदी चित्रपट संगीतकार जोडी आहे. त्यात जतीन पंडित आणि ललित पंडित हे दोघे भाऊ आहेत. ते हरियाणातील फतेहबाद येथील एका प्रतिष्ठित संगीत कुटुंबातील आहेत. त्यांचे काका म्हणजे पंडित जसराज. अभिनेत्री सुलक्षणा पंडित आणि विजया पंडित त्यांच्या बहिणी आहेत. त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट म्हणजे 1981चा मला वाटतं 1991चा यारा दिलदारा या चित्रपटातील बिन तेरे सनम हे गाणे प्रचंड गाजले. खिलाडीमुळे त्यांचे यश आले. त्यांच्या यशस्वी चित्रपटापैकी जो जीता वही सिकंदर, कभी हा कभी ना, खामोशी द म्यूजिकल, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, येस बॉस, जब प्यार किसी से होता है, कुछ कुछ होता है, मोहब्बतें, कभी खुशी कभी गम, फना इत्यादी चित्रपट. या जोडीला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी 11 वेळा ब्रेकअप झाले होते. ललित पंडित यांनी काही चित्रपटासाठी संगीत दिले. शेवटी साजिद वाजिद यांच्यासोबत दबंगसाठी त्यांनी पुरस्कार जिंकला. जतीन ललित ही जोडी अचानक निर्माण झाली. 80व्या दशकाच्या सुरुवातीला जतीनने मंदिर म्हणजे त्याचा मोठा भाऊ याच्यासोबत सदरची भूमिका साकारली. या जोडीला कधीही मोठे हिट चित्रपट मिळाले नाहीत. तथापि त्यांनी किशोर कुमार म्हणजे 1990 मध्ये वफा आणि मोहम्मद रफी म्हणजे 1982 मध्ये दिल ही दिल में या दिग्गजासोबत काम करण्याचा मान मिळवला. सर्वात धाकटा भाऊ ललितला संगीतावरील त्याचे प्रेम कळत होते. जतीन मंदिरची जोडी क्षेत्रात फारशी लोकप्रिय झाली नाही आणि ललित ही स्वतःची छाप पाडण्यास उत्सुक असल्याने संगीत संयोजन पुन्हा सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अशा प्रकारे जतीन ललित ही जोडी तयार झाली. जोडी म्हणून त्यांचा पहिलाच प्रवेश रिदमिक लव या खाजगी अल्बम मध्ये झाला. या अल्बम मध्ये बरीच गाणी होती जी नंतर या जोडीने यारा दिलदारा, येस बॉस सारख्या यशस्वी चित्रपटामध्ये पुन्हा तयार केली. 1991 मध्ये त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी यारा दिलदारा या हिंदी चित्रपटासाठी संगीत दिले. तरी हा चित्रपट रोमॅन्टिक असला तरी त्याचे संगीत सर्वात जास्त हिट ठरले. चित्रपटातील सदाबहार प्रसिद्ध गाणे बिन तेरे सनम होते जे चार्जमध्ये अव्वल स्थानावर होते. त्यांना प्रथम खिलाडी चित्रपटातील साऊंड ट्रॅकवरील कामासाठी आणि जो जीता वही सिकंदर या चित्रपटातील पहिला नशा या रोमॅन्टिक गाण्यासाठी ओळखले गेले. ज्या चित्रपटाने त्यांना संगीत दिग्दर्शकासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी पहिले नामांकन मिळवून दिले. 1992 मध्ये आलेला त्यांचा दुसरा चित्रपट राजू बन गया जेंटलमन हा देखील खूप यशस्वी झाला. कभी हा कभी ना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, खामोशी द म्युझिकल, येस बॉस इत्यादी चित्रपटांनी संगीत दिग्दर्शकामध्ये त्यांचे स्थान मजबूत झाले. त्यांच्या पुढचे यश करण जोहरच्या कुछ कुछ होता है या चित्रपटाने मिळवले. त्याच वर्षी प्यार तो होना ही था आणि सरफरोश या चित्रपटांनाही कौतुकास्पद वागणूक मिळाली. मोहब्बतें, चलते चलते, हम तुम, फना इत्यादी यशस्वी चित्रपट आहेत. जतीन ललित यांना 12 वेळा फिल्मफेअर अवॉर्डसाठी मानांकन मिळाले, पण कधीही फिल्मफेअर पुरस्कार जिंकता आला नाही आणि कधीही जिंकल्याशिवाय सर्वाधिक मानांकनाचा विक्रम त्यांच्याकडे आहे. त्यांनी 72 चित्रपटामध्ये 473 गाणी संगीतबद्ध केली आहेत. या जोडीने विविध गीतकारांच्या बरोबर काम केले आहे. मजरू सुलतानपुरी, गोपाळदास, नीरज, आनंद बक्षी, समीर, जावेद अख्तर इत्यादी. अमित कुमार, कुमार शानू, अभिजित भट्टाचार्य, उदित नारायण, हरिहरन, सोनू निगम, के एस चित्रा, अनुराधा पौडवाल
कृष्णा सरगना, अलका धनन, अलका कृष्णा, शान, बाबुल सुप्रियो, लता मंगेशकर, आशा भोसले, जगजीत सिंग इत्यादी गायकाबरोबर या जोडीने काम केले. ते पार्श्वगायकापेक्षा बॉलिवूड चित्रपटातील तारे यांनी सादर केलेली गाणी लिहिणारे ते पहिले संगीतकार होते. त्यांनी मुख्य अभिनेता आमिर खानसाठी गुलाम चित्रपटात आतिक्या खंडाला हे गाणे विशेषतः तयार केले. नंतर त्यांनी खूबसूरत चित्रपटात संजय दत्तसाठी गाण्यासाठी एक गाणे देखील तयार केले. जतीन आणि ललित 1992च्या हिट चित्रपट जो जीता वही सिकंदर मध्ये हमसे है सारा जहां गाताना दिसले. जतीन गाणे गात आहे तर ललित ब्रास गिटार वाजवत आहे. जतीनने चित्रपटातील रूठ के हमसे हे गाणे सादर केले. झी टेलिव्हिजन वरील संगीतमय कार्यक्रम सारेगमपा मध्ये जज म्हणून जतीन ललित यांची नियुक्ती झाली. ते स्टार व्हॉइस ऑफ इंडिया या दुसऱ्या संगीतमय कार्यक्रमात जज होते. जतीन टीव्ही शो झूम इंडियामध्ये मार्गदर्शक म्हणून दिसला. तो सोनी टीव्ही वरील वार चित्रपटात परिवार या रियालिटी शो मध्ये जज आणि मार्गदर्शक होता. जवळजवळ 16 वर्षे एकत्र काम केल्यानंतर त्यांनी वैयक्तिक समस्यामुळे वेगळे होत असल्याचे जाहीर केले. वेगळे होण्याचे कारण अद्याप अज्ञात आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये जतीन ललित जोडीने एकत्र येऊन मुंबईत एक संगीत कार्यक्रम आयोजित केला, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि ज्यामध्ये अनेक आघाडीच्या बॉलिवूड गायकांनी सादरीकरण केले. जतीन ललित यांनी वेगवेगळे संगीत तयार करणे सुरू ठेवले. ललितने दबंग 2010 साठी मुन्नी बदनाम हुई हे गाणे रचले होते. हे गाणे जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहे. त्यांना व साजिद यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांनी अलका याज्ञिक यांच्यासाठी 136 गाणी गायली. कुमार सानूसाठी 109 गाणी दिली. उदित नारायणसाठी 102 गाणी, कविता कृष्णमूर्तीसाठी 61 गाणी, अभिजितसाठी 55 गाणी, सोनू निगमसाठी 30 गाणी, अनुराधा पौडवालसाठी 19 गाणी, शानसाठी 15 गाणी, सुनिधी चव्हाणसाठी 15 गाणी आणि साधना सरगम यांच्यासाठी 13 गाणी रचली. यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्या पुरस्कारांची यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.